नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026ला म्हणजेच आज 5वी स्कॉलरशिपची परीक्षा झालेली आहे आणि आपण भाषा म्हणजे मराठी विषयाची संपूर्ण उत्तरसूची बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. मराठी प्रश्न पहिल्याचं उत्तर होतं म्हणजे सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, अचूक मराठी शब्द करायचा आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 2, खालील म्हणीचा अर्थ दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते, तर याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 येईल. दोन्ही दुहेरी बोलाची कवडी मोलाची. याप्रमाणे आपल्याला या अर्थाच्या साठी आपल्याला ही म्हण येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, पाणी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द पाणी म्हणजेच अंबू. याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर करेक्ट येईल. त्याच्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, संत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव, तर माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट. पर्याय क्रमांक 3 त्याचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, प्राणी आणि त्यांची पिल्ले, म्हशीचं रेडकू असतं, गाढवाचं शिंगरू असतं, हत्तीचं पिल्लू असतं आणि हरणाचा शावक असतो. म्हणजे 3 4 1 2 याप्रमाणे आपल्याला उत्तर बरोबर आहे. पर्याय 3 4 1 2 प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळाला होता म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा 7वा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा योग्य अर्थ सांगायचा आहे. अब्जावधी फुलांमध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते. 1 अब्ज म्हणजे ते काय आहे, 100 कोटी. या अब्ज या शब्दाचा आपल्याला काय करायचा आहे, अर्थ सांगायचा आहे. त्याच्यामुळे 100 कोटी. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय करायचा आहे. वर्णानुक्रमे पहिल्यांदा क मग का. आता इथे का आणि का आहे, तर इथे स आणि ळ, आधी स येतो मग ळ येतो आणि मग क्रू, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. पर्याय क्रमांक 9, मित्रांनो ABCD कोणताही सेट असू द्यात, प्रश्न इकडे तिकडे झालेले आहेत पण प्रश्न हेच सगळ्यांना सारखेच आहेत. फक्त तुमच्या सेटनुसार हा प्रश्न ज्या क्रमांकावर असेल त्या क्रमांकावर तुम्ही शोधून तुमचे उत्तर किती बरोबर आलेत, किती प्रश्न बरोबर आलेत, किती मार्क्स पडतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. एखादं उत्तराच्या बद्दल तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं स्वागत असेल. चला पुढचा प्रश्न आपण 9वा प्रश्न बघा, आपल्याला जोड शब्द नसलेला पर्याय निवडायचा आहे. दान आणि धर्म जोड शब्द आहे. फौज आणि फाटा हा पण जोड शब्द आहे. धन आणि धान्य हा पण जोड शब्द आहे. म्हणजे जोड शब्द नसलेला पर्याय क्रमांक 3 आहे हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. नंतर 10वा प्रश्न आहे, अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडायचा आहे. अधोरेखित शब्द आहे लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. म्हणजेच याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे शब्द समूहाबद्दल, तर ते लहानसे सुंदर आणि शोभिवंत, त्याच्यासाठी टुमदार हा शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे म्हणून 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे की बातमीचा एक प्रश्न दिलेला आहे 11 आणि 13 नंबरसाठी. ही बातमी दिली आहे, बातमी वाचायचं काही काम नाहीये, म्हणजे मी न वाचता डायरेक्ट तुम्हाला सांगते. 11 नंबर, किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या. तर बघा, किल्ले पर्यटनसाठी एकूण किल्ल्यांना भेट दिली तर पहिला आहे सज्जनगड 1, अजिंक्यतारा 2, 3 4 5 6. सिंहगडलाच काय म्हणतात, कोंढाणा म्हणतात. म्हणजेच किती, 6 किल्ल्यांची नावं आली आहेत म्हणून पर्याय क्रमांक काय 2 येईल. मित्रांनो हा पेपर ज्यांनी सोडवलेला आहे त्यांनी ऑलरेडी टिक मार्क केलेली आहे, नाहीतर तुम्हाला असं वाटेल. चला पुढचा प्रश्न आपण 12वा बघूया. वरील बातमीत उल्लेख असलेले श्री विकास नगरे हे कोण आहेत. आता विकास नगरे बघा, इथे आपल्याला दिलेलं आहे की विकास नगरे म्हणजे हे नामवंत उद्योगपती होते म्हणून त्याचं उत्तर काय, नामवंत उद्योगपती. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी. बघा इथे सुरुवात काय दिली आहे, गुरुवारी सुरुवात झाली म्हणजे पुण्यात आली आणि इथे दिलेलं आहे काल संध्याकाळी 5 वाजता. आणि हे किती दिवसांचा कार्यक्रम होता, बातमी 21 तारखेची दिलेली आहे आणि 18
म्हणजेच 19, 20, 21 म्हणजे 21ला काय होता, 18ला गुरुवार, 19ला शुक्रवार, 20ला शनिवार, 21ला रविवार आणि इथे 21ची बातमी आणि काल दिली म्हणजेच काय येणार, 21ची बातमी दिलेली आहे म्हणजे आज जर 21 तारीख असेल, आजच्या दिवशी बातमी आलेली आहे म्हटल्यानंतर ही येईल आणि 18 रोजी गुरुवार होता म्हणजे 19ला शुक्रवार, शनिवार आणि रविवार, रविवारी 21 तारीख असेल तर काल इथे दिलेला आहे, आपण काल संध्याकाळी झाली म्हणजे शनिवारी, कुठल्या दिवशी सांगता झाली असेल म्हणून त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 शनिवार. त्यानंतर आपल्याला 14 ते 16 साठी सूचना दिलेली आहे आणि या आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा. 14 नंबरचा प्रश्न आहे, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार, कोणती गोष्ट दिसणार नाही विचारलेलं आहे. दिसणार काय आपल्याला दिसणार आहे बघा, इथे पाहून शोभा अपूर्व वरून विमानात बसून दिसले तर डोंगर, राने, ओहोळ, तटीनी हे आणि सागर हे आपल्याला दिसणार बघा. इथे डोंगर दिलेला आहे, समुद्राचा लाटा दिसणार आहे, नदी दिसणार आहे, वरुण म्हणजे वारा दिसणार नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं करेक्ट उत्तर येणार आहे. त्यानंतर याच कवितेवरचा 15वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाहीये. तर आता याच्यामध्ये बघा, विमान पांढऱ्या शुभ्र ढगातून प्रवास करते, विमान दिसताच दिशा घुमघुम आवाज करू लागतात, विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशांप्रमाणे आभाळात चहूबाजूंना विहारते आणि विमान गगनात विहार करणाऱ्या घारीप्रमाणे दिसते. आता याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे बघा, मत्स्य धावते चोहून बाजूंनी म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, जो तिसरा पाण्याप्रमाणे आपल्याला काय आहे, आभाळात फिरते म्हणजे मत्स्य दिलेला आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर गगनी हुबेहूब फिरते, चहूबाजूने घार आकाशात फिरते त्याप्रमाणे आपल्याला ते विमान दिसतं. त्यानंतरचा पुढचा आहे की नाद म्हणजे घुमघुम, नादे, दिशा हे तीनही आपल्याला काय दिलेले आहेत, पर्यायामध्ये दिलेले आहेत, पण आपल्याला काय दिलेलं आहे की न जुळणारे दिलेले आहेत म्हणून पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करते हे आपल्याला पर्यायात म्हणजे कवितेमध्ये नाहीये म्हणून याचं पर्याय क्रमांक 1 येईल. 16 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे, माता, विहग, अवनी आणि सौंदर्य. तर अवनी जगावर म्हणजेच काय, पृथ्वीवर. म्हणून आणि इथे कवितेत आलेला शब्द अवनीचा आपल्याला काय करायचा, समानार्थी शब्द म्हणजेच इथे जगावर यासाठी आहे म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, पर्याय क्रमांक 3 त्याचं करेक्ट उत्तर येईल. त्यानंतर 17वा प्रश्न बघा, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा या फुलझाडांसह रंगीत कारंजे लावलेत. वरील याच्यामध्ये नामांची संख्या करायची, किती नाम आलेले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, सोनाली हे एक नाम आहे. त्यानंतर सोनाली, परसबाग, सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात आणि फुलझाडे आणि कारंजे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण किती आहेत, 8 म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, एकूण किती आहेत, 8 म्हणून पर्याय क्रमांक काय येणार, पहिला येईल. त्यानंतरचा 18वा प्रश्न, पुढील अशुद्ध शब्द ओळखा. अलगद, नियमित, तीक्ष्ण, हाहाकार. आहाचा विसर्ग नसतो म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, बाकीचे सगळे कानामात्रा वेलांटीने बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्दाचे आपल्याला काय करायचे, लिंग ओळखायचे. तर इथे बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना या शेवग्यामुळेच ऐकू शकले. आता याच्यामध्ये ताना हा शब्द आपल्याला काय करायचा आहे, शब्दाचे लिंग ओळखायचे. तर पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आणि उभयलिंग. तर इथे तान म्हणजेच आपल्याला जी सूर लयबद्धाची जिथे आपण म्हणतो त्याने तान धरली, तर ती तान म्हणजे ताना हे अनेक वचन आहे, तानाचं एक वचन घेतलं तान तर आपण त्याच्या पुढे ती लावतो, ती तान म्हणजेच स्त्रीलिंगी शब्द आहे हा.
कारण अनेक वचनाचा एक वचनामध्ये घेऊन जे लिंग असेल तेच अनेक वचनाला लावतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, आपल्याला काय वाक्याचा काय ओळखायचा आहे, काळ ओळखायचा आहे. राही पळत जाऊन गाडी पकडेल. पकडेल म्हणजेच काय, भविष्यकाळ आहे. आणि त्याच काळाचे वाक्य असलेला आपल्याला काय करायचं आहे, पर्याय निवडायचा आहे. म्हणजेच आता हिच्यामध्ये बघा की सोहम चहा घेणार आहे, हा काय झाला, भविष्यकाळ आहे. बाकी थक्क झाले हा भूतकाळ आला. त्यानंतर रियाज करते हा वर्तमान काळ आला. खूप शंका होते हा भूतकाळ झाला, म्हणजेच हा झाला भविष्यकाळ. म्हणून करेक्ट उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा 21वा पुढचा प्रश्न बघूया. 21वा, आपल्याला विरामचिन्ह द्यायचे राहिले आहेत. कुठला विरामचिन्ह सुटून गेलाय, रमाई या दीनदोबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. तर दीनदोबळ्यांची, पण कोण, ज्यासाठी आपण संबोधन करत असतो, तर रमाई इथे काय पाहिजे होतं, इथे स्वल्पविराम पाहिजे होता. म्हणजेच इच्छात काय राहिलं, आपलं स्वल्पविराम द्यायचा राहिला. रमाई नंतर स्वल्पविराम पाहिजे होता. या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, आपण कोणाबद्दल जर बोलत असलो तर त्यासाठी आपण काय करतो, त्या नावानंतर आपण स्वल्पविराम देतो. म्हणून इथे स्वल्पविराम पाहिजे होता. पर्याय क्रमांक 4 त्याचं करेक्ट उत्तर होतं. 22 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणत्या वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल. गावात पोलीस आले, ही बातमी टिंब टिंब गत सगळीकडे, वाऱ्या गत झेंडू फुटणे, पन्ना उघडणे, दवंडी पिटवणे, धीर सुटणे. म्हणजे ही दिवंडी पिटवण्यागत काय झाली, सगळीकडे पसरली. म्हणजे पर्याय क्रमांक काय होता, पर्याय क्रमांक 3 त्याचं करेक्ट उत्तर होतं. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, संवाद दिलेला आहे 23 ते 25 या प्रश्नांसाठी. आता संवाद वाचण्याची आवश्यकता नाहीये, आपण पटकन काय करूया. वरील संवादात एकूण प्रश्न बघा इथे दिलाय. वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला. आता कोणकोणत्या व्यक्तींनी भाग घेतला आपण ते बघूया. बघा हा संवाद आहे. बघा चानी, विनय, त्यानंतर इथे दिलाय संचित, त्यानंतर इथे सर बोलत आहेत, हो कल्पित, त्यानंतर अनिल, अस्मिता. एकूण किती झाले, 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजेच त्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं. एकूण किती जणांनी सहभाग घेतलाय, 7 जणांनी घेतलाय. आणि याच प्रश्नावर 24वा प्रश्न आहे बघा. 24वा प्रश्न, चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे. तर बघा इथे दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्राचे प्रदर्शन भरणार आहे. मग स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या, स्वातंत्र्य दिन कधी असतो, 15 ऑगस्टला. त्याच्या आधीचा दिवस कुठला असतो, 14 ऑगस्ट. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल, 4 हे त्याचं योग्य होईल. आणि मराठी भाषा या विषयाचा आपला शेवटचा 25वा प्रश्न आहे. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली आणि शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार होती. तर यामध्ये बघा, एक व्यक्ती आपल्याला इथेच सुरुवातीला दिलेला आहे की रस्ता स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीचे खूप सुंदर चित्र काढलेस. म्हणजे हिच्यामध्ये काय आहे, चित्रा संदर्भात असण्यामुळे एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती. या संवादाशी जुळणारे विधान, संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजेची होती. आता यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर या प्रश्नात एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होती, व्यक्ती स्वच्छ करत नव्हती, त्याचं चित्र काढत होते. आणि आपल्याला काय दिले, जुळणारे विधान, म्हणजे हे येणार नाही. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजेची, कुठेही 11 वाजेची म्हणजे टायमिंग सांगितलेलं नाहीये उतार्यामध्ये संवादामध्ये, म्हणजे हेही येणार नाही. अस्मिताने हॉलची स्वच्छता केली. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे की या अस्मिताला तर भारी आवड आहे स्वच्छतेची. म्हणजेच काय, आम्ही स्वच्छ करू. म्हणजे हिच्यामध्ये काय आहे, यामध्ये अस्मिताचा संबंध काय दिलेला आहे, हॉलच्या स्वच्छतेशी दिलेला आहे. शाळेत चित्रकला प्रदर्शन भरणार होते, स्पर्धा नाही. म्हणजे हे पण येणार नाही. करेक्ट उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर होईल. याप्रमाणे आपल्याला मराठी म्हणजे